आज आपण लाल भोपळ्यापासून भरपूर दिवस टिकणारे, अगदी 15 ते 20 दिवस टिकणारे, तुम्ही प्रवासातही घेऊन जाल असे 2 प्रकारचे पदार्थ कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिल्या प्रकारामध्ये इथे मी 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे। त्यानंतर लाल तिखट 1 चमचा, पाव चमचा हळद, तीळ अर्धा चमचा आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे। अगदी हलकसं परतून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये 1 वाटी भोपळा किसून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि आपल्याला 1-2 मिनिटं फक्त तेलावर हा परतून घ्यायचा आहे। तर इथे जास्त आपल्याला यातलं पाणी कमी करायचं नाहीये, थोडासा ओलावा या मिश्रणामध्ये आपल्याला ठेवायचा आहे। फक्त हलकसं परतून घ्यायचं आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर 2 मिनिटं परतल्यानंतर हे मिश्रण थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। यातील ओलावा आपल्याला तसाच ठेवायचा आहे, पूर्ण मिश्रण कोरडं करायचं नाही। 10 मिनिटांनंतर पूर्णपणे हे मिश्रण थंड झालेलं आहे। यामध्ये कसुरी मेथी थोडीफार घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर यामध्ये तुम्हाला आणखीन मसाले आवडत असतील, धने जिरे पुरतं तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर 1 वाटी आपण इथे किस घेतला होता भोपळ्याचा, त्याप्रमाणे अर्धी वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता हे मिश्रण चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर लाल भोपळ्यामध्ये जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्यामध्ये ओलावा असतो, त्याच ओलाव्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। गरज वाटल्यास थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे, पण जास्त पाणी घालायचं नाही। त्या मिश्रणाच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता हे चांगलं असं पीठ मी मळून घेते। हे पहा, व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे। गरजेपुरतंच पीठ घालायचं आहे, जास्त पण पिठाचं प्रमाण ठेवायचं नाही, नाहीतर मग त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरत नाही। तर आता हे पीठ मी 10 मिनिटं साईडला ठेवून देते आणि 10 मिनिटांनंतर आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूयात। 10 मिनिटांनंतर आता या मिश्रणाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे आपण लाल भोपळ्याच्या तिखट घाऱ्या बनवणार आहोत। तर ह्या आता 15 ते 20 दिवस कशा टिकवायच्या हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे तेलाची पिशवी मी घेतलेली आहे, तुम्ही कोणत्याही प्लॅस्टिकच्या पिशवीला तेल लावून इथे वापर करू शकता। तर आता आपल्याला हे गोळे थापटून घ्यायचे आहेत, तुम्ही लाटून घेऊ शकता जर तुम्हाला थापटणं आवडत नसेल तर। पण ह्या ज्या घाऱ्या आहेत त्या थापटूनच छान लागतात, लाटल्या तर मग त्या पुऱ्या होतील। त्यामुळे अगदी अलगद हाताने आपल्याला या घाऱ्या थापटून घ्यायच्या आहेत। थोडंसं पीठ सैलसर ठेवायचं, म्हणजे अगदी पटापट घाऱ्या आपल्या या थापटल्या जातात, जास्त वेळ लागत नाही। तर आता थोडंसं तीळ लावत लावत इथे मी ही घारी थापटून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या घाऱ्या थापटून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर वेळच नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या पिशवीला थोडंसं तेल लावून त्यामध्ये गोळे घालून लाटून घेऊ शकता आणि मग तुम्ही या घाऱ्या बनवू शकता। तर हे पहा, इथे आपली जी घारी आहे ती थापटून झालेली आहे। सगळ्या घाऱ्या अशाच पद्धतीने थापटून घेणार आहे। तर इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि ही घारी जी आहे ती तळून घ्यायची आहे। तेल चांगलं गरम असलं पाहिजे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत। जास्तीत जास्त करून मीडियम हीटवर तळून घ्यायच्या आहेत। लो गॅसवर तळल्या तर त्या फुगत नाहीत, एकदम चामट अशा तयार होतात। त्यामुळे मीडियम हीटवर आपल्याला चांगल्या अशा तळून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे घाऱ्या मस्त अशा आपल्या फुगल्या गेलेल्या आहेत। ज्यावेळेला आपण ह्या घाऱ्या थापटवतो त्यावेळी थोड्याशा जाडसर अशा ठेवायच्या आहेत, म्हणजे अशा मस्त गुबगुबीत आणि टम्म फुगलेल्या अशा आपल्या घाऱ्या तयार होतात। घाऱ्या मुळात ह्या अशा मस्त गुबगुबीत असतात, त्यामुळे त्या पद्धतीने थोडीशी जाडसर आपल्याला हलकीशी जाडसर अशी जी घारी आहे ती थापटून घ्यायची आहे। तर इथे मस्त असं ही जी घारी आहे ती तळून झालेली आहे, दोन्ही साईडने छान तळून घ्यायची आहे आणि इथे आपली मस्त लाल भोपळ्याची तिखट घारी तयार झालेली आहे। हे पहा, अशाच पद्धतीने आपण बाकीच्या घाऱ्या तळून घेऊयात। तर हे पहा, एकूण एक घारी मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि इथे आपल्या लाल भोपळ्याच्या छान तिखट घाऱ्या तयार झालेल्या आहेत। अजिबात कुठेही तेलकट होत नाही। ज्या वेळेला आपण लाल भोपळा शिजवत असतो त्यावेळेला अगदी थोडंसं तेल इथे आपण वापरलेलं आहे। जास्त तेल वापरलं तर मग या घाऱ्या एकदम तेलकट होतात, त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा। मस्त अशा पोकळ आणि एकदम गुबगुबीत आणि छान टम्म फुगलेल्या तयार झालेल्या आहेत। तर दुसऱ्या प्रकारामध्ये इथे मी लाल भोपळा छान किसून घेतलेला आहे।
जर तुम्हाला किसायचं नसेल तर तुम्ही लाल भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सिंग जारमधून वाटून घेऊ शकता। तर इथे मी 1.5 कप लाल भोपळ्याचा किस घेतलेला आहे, त्यानुसार 1 कप इथे मी गूळ घेतलेला आहे। गूळ जर तुमचा कमी गोड असेल तर तुम्ही यामध्ये 1.5 कपाला 1.5 कप गूळ घालायचा आहे, पण गोडसर असा गूळ असल्यामुळे मी इथे 1 कप गूळ घेतलेला आहे। गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। तर आता आपल्याला यामध्ये चांगला असा गूळ आणि लाल भोपळा शिजवून घ्यायचा आहे। तर हे पहा, छान असा मी भोपळा आणि गूळ शिजवून घेतलेला आहे। पूर्णपणे कोरडं मिश्रण करायचं नाही, थोडंसं त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे। तर हे पहा, थोडंसं पाणी इथे मी शिल्लक ठेवलेलं आहे। एक 3 ते 4 मिनटं लागतात शिजायला, जास्त वेळ लागत नाही। तर आता 3 ते 4 मिनिटानंतर हलकंसं पाणी या मिश्रणामध्ये आहे, थोडंसं पाणी आटलेलं आहे आणि थोडंसं पाणी शिल्लक आहे, ओलावा आहे मिश्रणाला। तर लगेचच गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका। तर इथे मी वेलची आणि जायफळची पूड घातलेलं आहे, हलकंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी फुल भरून गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि पाव वाटी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण ओलावा ठेवला होता, हलकंसं पाणी ठेवलं होतं, जे गुळाचं पाणी आहे ते। यामध्ये कोणतंही बाहेरून आपण पाणी ॲड केलेलं नव्हतं, जे गुळाचं पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणखीन एक म्हणजे यामध्ये जास्त पीठ घालायचं नाही, जर आपण जास्त पीठ घातलं तर मग जो लाल भोपळ्याचा फ्लेवर आहे तो उतरत नाही, फक्त पीठच लागतं। त्यामुळे अगदी थोडंसं यामध्ये जसं पीठ मावेल त्या पद्धतीने पीठ आपल्याला घालायचं आहे। तर सुरुवातीला मी 1 वाटी इथे पीठ घातलेलं होतं, आणखीन एक अर्धी वाटी पीठ एक्स्ट्राचं घातलेलं आहे, म्हणजेच इथे मला 1.5 कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे। आता हे चांगलं मी मळून घेतलेलं आहे। जर तुमचं थोडंसं पीठ कोरडं होत असेल तर हलकासा तुम्ही पाण्याचा हात लावू शकता, पण जे गुळाचं पाणी आहे शक्यतो त्यातच मळण्याचा प्रयत्न करावा। तर आता हे मी मळून झाले, एक 10 मिनटं साईडला ठेवून देते। 10 मिनिटानंतर पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि या पिठाचे आता आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। हे पहा, थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये लिंबाच्या आकारावडे मी गोळे तयार करून घेते, कारण आपल्या ज्या घाऱ्या असतात त्या छान गुबगुबीत असतात, त्यामुळे त्या पद्धतीने ते मी गोळे तयार करून घेणार आहोत। तर आता अशाच पद्धतीने बाकीच्या पिठाचे देखील ते मी गोळे तयार करून घेते। त्यानंतर आता नेक्स्ट स्टेपमध्ये इथे मी तेलाची पिशवी वापरलेली आहे। तुम्ही एखादी प्लॅस्टिकची पिशवीला तेल लावून त्या पद्धतीने वापरू शकता आणि त्यावर हे थापटू शकता। तर हे गोळे आता आपल्याला थापटून घ्यायचे आहेत। हलकंसं तीळ लावते आणि हलकासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे गोळे आहेत ते थापटून घ्यायचे आहेत। तर आता अगदी अलगद हाताने आपल्याला या थापटून घ्यायच्या आहेत, तुम्हाला वाटल्यास तुम्ही लाटून घेऊ शकता। आणि या थापटत थापटत अगदी थोड्याशा जाडसर अशा ठेवायच्या आहेत, म्हणजे छान गुबगुबीत अशा आपल्या या घाऱ्या तयार होतात। तर हे पहा, मस्त अशी घारी थापटून झालेली आहे। अशाच पद्धतीने आता बाकीच्या घाऱ्या थापटून घ्यायच्या आहेत। थोडीशी जाडसर अशी ही मी घारी थापटून घेतलेली आहे आणि लगेचच जसजशा आपण घाऱ्या करणार तसतशा लगेचच तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे मस्त अशा टम्म फुगलेल्या तयार होतात। तेल छान तापलेलं आहे, तेल सुरुवातीला चांगलं तापलं गेलं असलं पाहिजे। मीडियम हीटवर दोन्ही साईडने छान अशी घारी आपल्याला तळून घ्यायची आहे। आपण यामध्ये गूळ वापरलेला आहे, त्यामुळे या घारी लगेचच काळपट होण्याची शक्यता असते। तर आता दोन्ही साईडने छान तळून घ्यायचे आहे। बाकीच्या सगळ्या घाऱ्या अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत। तर ह्या घाऱ्या आता 15 ते 20 दिवस कशा टिकवायच्या, दोन्ही घाऱ्या तिखट किंवा गोड असतील तर ह्या घाऱ्या आपल्याला 15 ते 20 दिवस टिकवायच्या असतील तर दिवसभर या ओपन ठेवायच्या आहेत। त्यावर थोडंसं तुम्ही सुती कापड घालू शकता। सुती कापड घालून या थोड्याशा आपल्याला हवेशीर ठेवायच्या आहेत आणि रात्रभर तुम्ही मग हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। अशा पद्धतीने केलं तर अगदी 15 ते 20 दिवस ह्या घाऱ्या आरामात टिकतात। जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये तशाच ठेवल्या तर मग यावर बुरशी येण्याची शक्यता असते। हे पहा, मस्त अशी गोड आपली घारी तळून तयार झालेली आहे। मस्त सुंदर कलर आलेला आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या घाऱ्या तळून घेऊयात। तर हे पहा, मस्त एकूण एक घारी आपली छान टम्म फुगलेली आहे
मस्त अशा गुबगुबीत टम्म फुगलेल्या आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा या घाऱ्या तयार होतात. तर तुम्हाला लाल भोपळ्याचे दोन्हीही प्रकार कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.